आजचा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, लिहिता येत नाही आणि अशा विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही व्हिडिओ बनवला आहे। आणि हा व्हिडिओ पालकांसाठी सुद्धा आहे, कारण काही पालक विद्यार्थी 8वी 9वी ला गेला की ओरडत असतात की माझ्या मुलाला मराठी वाचता येत नाही, मराठी लिहिता येत नाही। याचं कारण की मुलाचा जो पाया असतो म्हणजे बेस असतो तो मजबूत नसल्यामुळे तुमच्या मुलाला मराठी वाचता लिहिता येत नाही। आणि 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये जसा शिक्षकाचा सहभाग असतो म्हणजे शिक्षकाची भूमिका असते, तशाच पद्धतीने पालकांची सुद्धा भूमिका असते। कारण 1ली ते 4थी पर्यंतचा जो विद्यार्थी असतो तो लहान असतो, त्याला स्वतःचे विचार वगैरे नसतात, तो शिक्षकांवरती अवलंबून असतो, पालकांवरती अवलंबून असतो। आपण जे त्यांना सांगतो, शिक्षक जे सांगतात, आई वडील जे सांगतात ते लक्षात ठेवतात आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतात। त्यासाठी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। एकदा का त्या विद्यार्थ्याचा पाया मजबूत झाला की तुम्हाला नंतर काही अडचण भासणार नाही, म्हणजे त्या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणामध्ये काही अडचण येणार नाही। तेव्हा प्लीज पालक हो, किमान दिवसातून एकदा तरी अर्धा तास तरी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घेऊन बसा। आणि हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत समर वेकेशन, म्हणजे आता उन्हाळी सुट्टी सुरू झालेली आहे, विद्यार्थी तुमच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ असणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला बिलकुल वाचता येत नाही, का वाचता येत नाही, आपण काय चुका केल्या ते मी आता या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याला दिवसातून अर्धा तास तरी तुम्ही घेऊन बसा। आता विद्यार्थ्याला मराठी का वाचता येत नाही, तर काही आपण बेसिक चुका केलेल्या आहेत, त्या कोणत्या चुका त्या मी तुम्हाला सांगणार आहे। आता इथे मी आता मराठी वाचणं एवढं कठीण नाहीये, आपल्याला फक्त मराठी वाचताना 3 पायऱ्या चढायच्या आहेत। आणि एकदा का तुम्ही त्या 3 पायऱ्या चढलात की तुमच्या मुलाला मराठी लिहिता वाचता येणं एकदम सोपं जाणार आहे, काही अडचण निर्माण होणार नाही। तर 1ली जी पायरी आहे ती अक्षर ओळख आहे। सर्वप्रथम आपण विद्यार्थ्याला ही जी मी ते अक्षरे लिहिली आहेत क ख ग घ न च छ ज झ न, ही अक्षर ओळख त्याला कंप्लीट झाली पाहिजे, त्याच्या डोक्यामध्ये ही पूर्ण अक्षर ओळख बसलेली पाहिजे, तरच तो मराठी चांगल्या पद्धतीने वाचू शकतो। याला आपण पायरी नंबर 1 बोलायचं। आता तुम्ही म्हणाल की माझ्या मुलाला चांगल्या पद्धतीने अ आई बोलता येते, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ माझा मुलगा बोलतो, त्याच्यानंतर त्याला बाराखडी सुद्धा बोलता येते, क ख ग घ न च छ ज झ न बोलतो, पण तो रिदम मध्ये बोलतो। तुम्ही त्याला मध्येच थांबवा आणि त्याला पुढचं बोलायला सांगा, त्याला बोलता येणार नाही, कारण त्याला अक्षर ओळख झालेली नाही, स्वर चिन्हांची त्याला ओळख झालेली नाहीये, त्यामुळे मराठी वाचताना त्याला अडथळे येतात। आता कशा पद्धतीने त्याला अक्षर ओळख द्यायची, सुरुवातीला तुम्ही त्याला विचारा हे कोणतं अक्षर आहे, क ख ग घ ओळख येतो, पण एखादं अक्षर त्याला ओळखता आलं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, आता छ त्याला ओळखता आलं नाही तर तुम्ही तिथे सर्कल करा, ज ओळखतोय झ ओळखता आलं नाही तर त्याला सर्कल करा। अशा पद्धतीने जे लेटर किंवा जे अक्षर तो ओळखू शकत नाहीये, आता प आणि फ मध्ये प तो चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो पण फ नाही ओळखत आहे, तर तिथे तुम्ही सर्कल करा। आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा की जे लेटर जे अक्षर तो ओळखत नाही त्याच्यावरती फोकस द्या, जे अक्षर त्याला ओळखता येत आहे तिथे त्याची एनर्जी वेस्ट घालू नका, टाइम वेस्ट करू नका। जे अक्षर त्याला ओळखता येत नाही त्याच्याकडे लक्ष द्या आणि चांगल्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस करून घ्या, म्हणजे तो व्यवस्थित काय करू शकतो, वाचू शकतो। म्हणजे सर्वप्रथम पायरी नंबर 1 काय आहे की त्या विद्यार्थ्याला ही सगळी अक्षरं चांगल्या पद्धतीने ओळखता आली पाहिजे। आणि आता तो विद्यार्थी बोलेल ड ड ड ड न, पण तुम्ही त्याला मध्येच विचारायचं, अक्षराचा क्रम बदला तरच तो बोलेल। शेवटून अक्षर विचारा, मध्येच एखादं अक्षर विचारा, हे कोणतं अक्षर आहे ड, हे कोणतं अक्षर आहे ढ। मग आपण तुम्ही सांगू असं पण सांगायचं विद्यार्थ्याला की ड डबा, ट टरबूज, ब बदक, र रथ, ल लसूण, असं सुद्धा त्याला शब्दांचा उच्चार करून अक्षर ओळख करून द्या, म्हणजे तुमच्या मुलाला चांगल्या पद्धतीने मराठी वाचता लिहिता येईल। ही आहे पायरी नंबर 1, म्हणजे क्लिअर एकदम अक्षर त्याला परफेक्ट आली पाहिजे।